नमस्कार योग साधको, मी प्रताप पुन्हा एकदा माझ्या योग अभ्यास विषयक यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण आज एक नवीन ध्यानात्मक आसनाचा अभ्यास करणार आहोत. सिद्ध आसन. सिद्ध आसन हे ध्यानात्मक आसनामध्ये सर्वात श्रेष्ठ आसन समजलं गेलेलं आहे. याच्या नावाप्रमाणेच हे सिद्ध, श्रेष्ठ आणि पूर्ण असं आसन आहे. आसनाच्या अभ्यासामुळे सिद्धी प्राप्त होतात असंही म्हटलं जातं. यामध्ये दोन्ही पाय सरळ करायचे, दोन्ही हाताचे तळवे जमिनीला टेकलेले, दोन्ही हात सरळ, पाठीचा कणा सरळ, मान पाठ सरळ. ही झाली दंडासन स्थिती. याच्यानंतर डावा पाय याच्यानंतर उजवा पाय उचलायचा आहे आणि तो अशा पद्धतीनं ठेवायचा आहे की ज्या ठिकाणी आपलं जननेंद्रिय आणि गुदद्वार जे आहे त्याच्या जो मधला भाग आहे त्या ठिकाणी टाच राहील. त्यानंतर दुसरा पाय गुडघ्यामध्ये दुमडून तो उजव्या पायाच्या मांडीजवळ आणायचा आहे. त्याच वेळेला हे पाहायचं आहे की डाव्या पायाची टाच सुद्धा उजव्या पायाच्या टाचेजवळ येईल आणि थोडंसं डाव्या पायाचा जी काही बोटं आहेत ती बोटं या ठिकाणी मांडीला स्पर्श करतील. यामध्ये हे आसन स्वस्तिकासन सारखं जरी दिसत असलं तरी सुद्धा स्वस्तिकासनामध्ये आपली जी पायाची बोटं आहेत ती या गुडघ्याच्या पाठीमागच्या बाजूला स्पर्श झालेली असतात आणि जो काही तळवा आहे तो तळवा मांडी आणि पिंडरीला स्पर्श झालेला असतो. पण या ठिकाणी असं न होता आपली टाच ही आपलं जे काही गुप्तांग आहे त्याच्या जवळ येते आणि तळवा आणि तळवा आपला या ठिकाणी मांडी आणि पिंडरीला स्पर्श करतो. सिद्धासनामध्ये पायाच्या ज्या टाचा आहेत त्या टाचा जास्तीत जास्त जवळ आणता येईल तेवढं जवळ आणायचं आहे